बोरमडी गावाची एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झालेली, अर्धा तासपासून कोणी झालेले नाहीये. शासन ध्यान देत नाही. अर्धा तासापासून वाट पाहत आहे आम्ही रस्त्यावर. डिलिव्हरी झालेली आहे बोरमडीची बाई. काय नाव आहे रे तारं? विश्वनाथ. किती तासपासून उभा आहे तू इथं? कोणी आलं का तुझ्याकडे मदत करायला? को बताया, उसके बावजूद कलेक्टर साहब टीवी पे झूठ बोल रहे हैं, झूठ पे झूठ। फिर हम फिर बहुत सताएंगे आपको। घर जा रहे हैं नहीं, पर आपने ये क्यों बताया कि डाई ट्रेनिंग में है, वो नर्स ये है, ये गलत नहीं बताना चाहिए। चलो तो पहले बचाने के लिए क्या होता है, ये बात कितनी गलत है। चलो तो पहले घर तो बैठ दो उनका, एक घर भी बैठ देंगे, पर ये सब महिला है, उसके बावजूद आप कहते हैं कि हमने दाई को ट्रेनिंग दिया हुआ है। एक पॉइंट पे पहले उनके घर पे मूला बच्चा, इसके बाद नेक्स्ट पॉइंट आरएक्स तक चारों पॉइंट सब कुछ करिए। पर मेरी रिक्वेस्ट है आप दोनों से, मेरी उम्मीद है आप युवा साथी है और आप ही देश बदल सकते हैं। आप झूठ मत बोलिए बस। इसका सोल्यूशन में पूरा सोल्यूशन का मतलब बचाना नहीं होता, बचाना नहीं। हम लोग इस पे व्यवस्थित करेंगे। अब चलो तो महिला को ट्रेनिंग नहीं, मुझे बहुत बुरा लगा सर। घर तो बैठ दो। हाँ चलिए, घर बैठ देने के लिए कितना पैदल चलना पड़ेगा आपको भी। 9 दिवस नंतर किती काळजी घ्यायची असते। तुम्ही म्हणता तिची डिलिव्हरी डेट 25 आहे, बरं सगळं माहिती नाही, सगळ्यांना वाचवा सर। तुम्ही असं म्हटलं तिची डिलिव्हरी डेट 25 होती आणि ती 21ला झाली, म्हणजे ती आर्ली झाली, म्हणजे काय सर ही अपेक्षित नाही। डॉक्टर काय म्हणतो, मेडिकल रिपोर्ट काय म्हणतो, कलेक्टर साहेब आम्ही तुमच्याशी कधीच असं वागलो नाही, तुम्ही आमच्याशी असं वागायला नव्हतं पाहिजे, तुम्ही आदिवासींच्या बाजूने उभं राहायला पाहिजे। काय म्हणतो मेडिकल, काय म्हणतो माहिती का, मेडिकल काय म्हणतो माहिती का, की 9 दिवस आधी किंवा 9 दिवस नंतर डिलिव्हरी होते। तुम्हाला 25 तारीख जर असेल तर तुम्ही बुडीत मजुरी आधी देऊन का बोलवतात बायकांना? कारण 9 दिवस आधी किंवा 9 दिवस नंतर, तुम्ही 21ला झाली म्हणजे ती काय प्री नाही झाली सर। नवरा क्या नाम रखा है? नहीं सूर्य नाम रख लो। सूर्य से कि सूरी से? सूरी। ये जो डॉक्टर थे नहीं थे, काय गड़बड़ हुआ, कोई खून वगैरह ज्यादा नहीं लगा, तबियत ठीक है? देखो याच्यामध्ये गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहे। कोण, बिकॉज याच्यामध्ये देखो तुमच्या समोर तुम्ही पण काही लोकांशी बोलले असेल, त्याच्यामध्ये एक काही लोकांनी काय वेगळा सांगितलेलं आहे की हॉस्पिटलला गेले, उपकेंद्राला गेले होते, तिथे काही लोकांचं म्हणणं आहे की थांबले नाही थांबले, स्वतः मोटरसायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, PHC मध्ये ते होते, PHC ची वाहन पोहोचायला उशीर झाली, त्यापर्यंत डिलिव्हरी झाली, फिर PHC ची वाहन घेऊन गेली, असं भरपूर काय लोकांच्या याच्या कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स पण आहे। परंतु त्या कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्समध्ये नेमकी सत्य काय आहे ते तो नक्की तपासावं लागेल। आणि हा म्हणजे जो वेगळं उत्तर स्टेटमेंट सगळेजण देत आहे, त्याच्यामध्ये सत्यमध्ये ना मी इकडे होतो ना तिकडे होतो, प्रस्तुती रस्त्यावर झालेली आहे, या गोष्टीबद्दल व्हिडिओ आपल्या समक्ष आहे। परंतु ते कशा झाली, क्यों झाली, कोण याच्यावर दोषी आहे ते आयडेंटिफाय करणं, त्यांची दोष कितपर्यंत आहे ते आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर नियमानुसार काय आपण कारवाई करू शकतो ते समजून घेणं, याच्यासाठी समिती आहे, त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहे। आणि आजपर्यंत तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे की अगर कुठले चुका आणि गंभीर स्वरूपाच्या चुका झाल्या असेल तो ना शासन याच्यामध्ये सहन करतात, ना प्रशासन ला स्पष्ट निर्देश पण आहे सामान्य शासनाकडून की आपल्याला अजिबात सहन करायचे नाही, आरोग्य सेवा 1 नंबरच्या असायला पाहिजे, कुठल्याही प्रकारची कमतरता याच्यामध्ये असू नये आणि त्या प्रयत्नामध्ये आपण आहे। आणि तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे। आपण नक्की जसं शासन पण याच्याबद्दल क्लिअर आहे की जे दोषी आढळणार त्यांच्या विरोध सक्तीची आपण शिक्षा करणार आहे, म्हणजे बडतर्फ करावं लागेल तर बडतर्फ करू, सस्पेंड आहे तर सस्पेंड करू, डिपार्टमेंट इन्क्वायरी तर तेही करू। मॅडम अशी घटना ना घडू याकरता आता शासन हो येस, याच्यात HHH मीटिंग असते, म्हणजे आशा अंगणवाडी आणि ANM नर्स त्याची एक मीटिंग प्रत्येक महिना झाली पाहिजे की नेमकं ज्यांची प्रसूती त्या महिन्यात शेड्यूल आहे त्यांनी जर त्यांना लेबर पेन सुरू झाले तर नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे, त्या
तिकडच्या PHCला ही स्टँड बायवर ठेवणे की नेमकं हे झालं तर त्यांना उचलून आणले आणि तिथे उपकेंद्र किंवा PHCला डिलिव्हरी करणे, हे प्रोटोकॉल फार सक्त राहिले पाहिजे. म्हणून जर याच्यात SOP मध्ये चूक झाली असेल तर ॲक्शन पण घेणे गरजेचं आहे.